स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर केतन कोरडे सर, येस. की जे नुकतीच त्यांनी खरं तर सुरुवात केली आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्समध्ये त्यांनी चांगली भरारी घेतली, चांगले पाय रोवायला सुरुवात केली आहे. सो त्यांच्या आजवरच्या शिक्षणाचा प्रवास, त्यांचा अनुभवाचा प्रवास आणि आता रेसिडेन्शियल प्रोजेक्टमधला प्रवास या सगळ्याबद्दल आम्ही त्यांच्याशी बोलणार आहे. बिल्ड आयकॉन हा उपक्रमच आहे ज्यामध्ये तुमच्यासारखे तरुण इंजिनियर जे आता या फील्डमध्ये येत आहेत तर त्यांच्याशी चर्चा करून काही सकारात्मक गोष्टींवर आपण नवीन काहीतरी भर करू शकतो का, हा या उपक्रमामागचा हेतू आहे. अच्छा. तो आपण थेट डिस्कशनला सुरुवात करूया. चालेल. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की तुमच्या शालेय जीवन, कॉलेजमधलं जीवन आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती, प्रेरणास्थान कोणाचं होतं, काय सांगाल? स्कूल लाईफ मधूनच म्हणजे स्कूल लाईफ पासूनच इन्स्पायर होऊन आपण काहीतरी भविष्यामध्ये केलं पाहिजे असं होतं. बरोबर आहे. तर स्टार्टिंग 10th झाल्यानंतरच असं होतं की काय केलं पाहिजे आपण. बट लहानपणीपासून आर्किटेक्चर या पूर्ण क्षेत्रामध्येच माझं आवड असल्यासारखं होतं. वा. डिझायनिंग त्याच्यामध्ये हो. आणि कन्स्ट्रक्शन बघितलेले आमचं घरचं पण कन्स्ट्रक्शन मध्येच होतं, म्हणजे बरोबर. बिझनेस, हो, फॅमिली हो. बिझनेस पाहायला गेलं तर हम्म, म्हणजे हम्म. टोटली नाही बट पार्शली आमचं होतं त्याच्यासोबत बरोबर. कनेक्शन. आणि त्यामुळेच वडिलांचे जे मित्र होते ते सगळे सिव्हिल इंजिनियर या फील्ड मधले असल्यामुळे आर्किटेक्चर करायचं होतं. बट मग त्यांचं म्हणणं आलं की आर्किटेक्चर पेक्षा तुम्ही सिव्हिल Civil इंजिनिअरिंगला प्रेफरन्स द्या. वा. आणि त्यांचंच मग ऐकून त्यामुळे आपण सिव्हिल civil ला इंजिनियर मध्ये आर्किटेक्चरच्या जागेवर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आपण करिअर करायचं ठरवलं. व्हेरी गुड. आणि डिप्लोमा केला MGM मधून औरंगाबादला पहिले. अच्छा. डिप्लोमा झाल्यावर MIT मध्येच औरंगाबाद इथे मी डिग्री डिग्री पूर्ण केली. वा, त्यामध्ये तो आता इंजिनिअरिंगवरच्या प्रश्नांवर येऊया. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न म्हणजे हे फील्ड खूप क्रिएटिव्ह आहे. आता तुम्ही हो, हो. स्वतः काम पण म्हणजे थेरॉटिकल पण तुम्ही पूर्ण केलंय आणि हो. प्रॅक्टिकल पण करताय. सो याच्यात रोज कल्पनेला खूप मोठा वाव आहे. पण आता ह्याला टेक्नॉलॉजीची पण मदत चांगली होती. हो, हो. तर टेक्नॉलॉजीचा वाटा या क्षेत्रातला किती आहे किंवा कशी ती टेक्नॉलॉजी वापरता, काय सांगाल? टेक्नॉलॉजीचा यूज आम्ही खूप करतो. आधी खूप अवघड काम होतं जेव्हा आम्ही फर्स्ट इयरला होतो डिप्लोमामध्ये. बरोबर. तर आम्हाला पूर्ण ड्राफ्टिंग वगैरे सगळ्या गोष्टी मॅन्युअली करावं लागायच्या. हो. जसं स्केल घ्या, ड्राफ्टर घ्या, हो. शीट्स घ्या, मोठ्या मोठ्या शीट्स घ्या, त्याच्यावर ड्रॉ करा. सेंटीमीटर सगळ्या गोष्टीचं लक्ष देऊन स्केलिंग बरोबर होते नाही, लाईन बरोबर येतायत नाहीत, सगळं बरोबर. चेक करून आम्हाला करावं लागायचं. बरोबर. तर ती एक लेंदी प्रोसिजर होती. हम्म. बट जसं जसं आम्ही म्हणजे इव्होल्युशन मध्ये आम्ही सेकंड इयरला गेलो तर आम्हाला ऑटोकॅड शिकवलं गेलं. बरोबर. ऑटोकॅड एक सॉफ्टवेअर आहे हो. जे आम्ही यूज करतो आज बरोबर. पण. तर त्याच्यामध्ये कमांड्स आहेत, कमांड्स यूज करून आम्ही लाईन्स वगैरे सगळ्या गोष्टी इझिली ड्राफ्ट करतो. स्क्वेअर्स जे असतील किंवा मग जे प्रिव्हियस आमचे प्लॅन्स असतील ते प्लॅन्स आम्ही अजून यूज करतो. समजा सेम रिक्वायरमेंट आली एखाद्या क्लायंटची की बाबा आमचं इतकं इतकं स्क्वेअर फूट आहे आणि बरोबर. प्रिव्हियस आम्ही तेच केलेलं असेल तर आम्ही त्यांना ते दाखवतो की हे आमच्याकडे अवेलेबल आहे किंवा आम्ही त्यांना देतो. बरोबर. कॉपी पेस्ट करून आमचं काम होऊ शकतं आता. सोपं होतंय. बरोबर. हां. दुसरं या फील्डमध्ये अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे. हो. तर काय त्यांच्याकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? एक्झाम्पल आहेत त्याचे खूप. हो. अनस्किल्ड लेबर्स खूप जास्त मार्केटमध्ये आहेत. बरोबर. जेव्हा की ते अनस्किल्ड असून पण ते असं म्हणतात की मैंने ये काम किया वाला है, मैंने वो काम किया वाला है, वो मेरी साइट थी, वो मेरी साइट थी. आणि जेव्हा मग आपण त्यांच्यावर ट्रस्ट करून आपण त्यांना काम देतो आणि ऍक्च्युअल फील्डवर ते आले तेव्हाच आपल्याला कळते की अरे बरोबर. आपलं कुठंतरी चुकलंय. बरोबर. आणि मग त्याच्यामुळे त्यांना काढणं किंवा मग त्यांच्याकडून ॲज काम दिलेलं आहे आपण तर मग कसं करून घ्यायचं, बरोबर. हेक्टिक प्रोसिजर होऊन जाते. एक सिव्हिल इंजिनिअरचं काम आहे की साईटवर येऊन तो चेक करेल टेक्निकल गोष्टी. त्याच्यानंतर जे लेबर्स आहेत किंवा मिस्त्री वगैरे आहेत त्यांचं काम आहे की बाबा काम नीट होते का नाही म्हणजे करून घेणं. बरोबर. मॅक्झिमम काम त्यांच्यावर डिपेंड राहते. तर तो जर स्किल्ड असेल तरच आपलं ते करू त्याच्यामध्ये शकतो. बेनिफिट आहे. बरोबर. दुसरं सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये प्लॅनला फार महत्व असतं. हो. ऑफकोर्स, कारण कुठलंही कन्स्ट्रक्शन सुरू करण्यापूर्वी प्लॅन महत्वाचा आहे. तर त्या प्लॅनिंगचं महत्व किंवा प्लॅनचं महत्व काय सांगाल तुम्ही? प्लॅनिंगचं महत्त्व खूप आहे. मी खूप जागेवर असं बघितलेलं आहे, की लोकं जे आहेत क्लायंट्स आमचे, ते प्रिफर करत नाहीत सिव्हिल इंजिनिअर लावणं. ते स्वतःच्या मनाने आणि मिस्त्रीच्या मनाने करतात. बरोबर. आणि मग एक फायनल रिझल्ट जेव्हा त्यांच्या हातात येतो, हम्म. तर तेव्हा त्यांना वाटते, की आपण सिव्हिल इंजिनिअर हायर करायला पाहिजे होता, आर्किटेक्ट हायर करायला पाहिजे होता.
कारण की खूप काही गोष्टी अशा असतात की ज्या इमॅजिनेशनच्या पुढे असतात. त्या बरोबर. प्लॅन वरून आपण क्लिअर करू शकतो की बाबा हा असं असं दिसेल, असं असं होईल, ही रूम छोटी होईल. बट जेव्हा मिस्त्री आणि त्यांच्या कन्व्हर्सेशन होते, "हाँ साहब हो जाएगा, कुछ नहीं, इतनी छोटी रूम में हो जाएगा." बट जेव्हा बरोबर. ॲक्चुअल ते फर्निचर करतात किंवा काही गोष्टी करतात, तर त्यांचा बेड त्या रूममध्ये हं, हं. बसत नाही किंवा बेड बसेल कबोर्डला त्यांना कबोर्डला प्रॉब्लेम जागा येतो येत किंवा नाही. आमच्याकडे बी काही लोकं असे येतात कन्स्ट्रक्शन झालेलं असते फर्निचरसाठी फक्त रिक्वायरमेंट बरोबर आहे. असते इंटिरियरसाठी किंवा फर्निचर कन्स्ट्रक्शन आर-सी-सी आम्ही करून घेतलं. बट आता आम्हाला इंजिनिअरच लागेल या गोष्टीसाठी. बरोबर. तर मग तेव्हा आम्ही ते प्रॉब्लेम्स बघतो की अलाइनमेंट नसते. एक भिंत इकडून आत असते, तिकडून बाहेर असते. स्क्वेअर्स बरोबर नसतात. हे सगळे प्रॉब्लेम्स येतात येत त्याच्यामुळे. असतात. बरोबर आहे. दुसरं तुम्ही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्समध्ये काम करता. माझ्या ते हं, 20 हं. पेक्षा जास्त प्रोजेक्ट तुम्ही केलेत. हिंगोलीत केलेत, नाशिकमध्ये हां. केलेत. पण सगळीकडे एक कॉमन वाक्य तुम्हाला कायम ऐकायला मिळत असेल, ते थोडं बजेट कमी आहे हो, किंवा या बजेटमध्ये बसवा. हो. तर मग क्वालिटी कन्स्ट्रक्शन आणि बजेट या दोघांची सांगड तुम्ही कशी घालता किंवा ते त्याच्यामध्ये असं होते, की खूप वेळेस लोकांचं म्हणजे जे आमचे क्लायंट्स असतात त्यांचं हो, म्हणणं असं असतं, की आमचं बजेट नाहीये. बरोबर, एक साइडला तर बजेट नाहीये म्हणतात आणि दुसऱ्या साइडला आमच्याकडून कन्स्ट्रक्शनचं जे रिक्वायरमेंट असते त्यांचं ते पण खूप जास्त असते. बरोबर, जेव्हा की आम्ही त्यांना विचारतो फॅमिली मेंबर्स किती आहेत? तर 3-4 आणि फ्युचर म्हणून आपण एक्स्ट्रा बी पकडलं तर 6-7च्या वरी जात नाहीत. पण बरोबर. त्यांच्या रूमच्या रिक्वायरमेंट 10-15 असं असतात. सांगतात आम्हाला. तर बरोबर, मग आम्ही त्यांना बजेटमध्ये क्वालिटी कन्स्ट्रक्शन जर पाहिजे असेल, तर मग आम्ही त्यांना कन्स्ट्रक्शनच थोडं कमी करा आणि बरोबर. चांगलं क्वालिटीमध्ये करा असं मी स्वतः सजेस्ट करता. देतो, सजेस्ट बरोबर. करतो. दुसरं आणि चांगल्या बांधकामामध्ये काय टिप्स अशा महत्त्वाच्या सांगू शकाल, की हं, या टिप्स जनरली फॉलो केल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? एक चांगलं क्वालिटी कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर? हां, क्वालिटी कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर एक तर पहिली गोष्ट आहे की तुम्ही स्टील, सिमेंट आणि बाकीच्या गोष्टी ज्या मटेरियल आहे, कन्स्ट्रक्शन मटेरियल ते चांगलं वापरा. हं, स्किल्ड लेबर लावा. हं, अ, एक इंजिनिअर जे आहे, हं. अनुभवी इंजिनिअरच्या याच्याखाली तुम्ही काम करून घ्या. बरोबर. पर्स्पेक्टिव्ह ठेवा त्याचा हं, सगळ्या हं, सोबत हं. तुमच्या हं, हं. आणि राहिली गोष्ट क्वालिटी, तर मग या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही ठेवता, तर ते ऑटोमॅटिक क्वालिटी कन्स्ट्रक्शन होईल. वॉटर वगैरे तुम्ही म्हणजे घराला पाणी वगैरे नीट द्या. बरोबर, त्याच्यासाठी वेगळा माणूस ठेवा एक. स्वतः ॲज अ ओनर तुम्ही पाणी देऊ नका. बरोबर. याची जबाबदारी द्या एक माणसावर. माणसाकडे. आणि वॉटर प्रूफिंगसाठी पण आजकाल खूप सारे मटेरियल मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. थोडे हो, कॉस्टली आहेत, बट ते तुम्ही यूज करा. बरोबर. तर तर ज्याने अशानं चांगलं हां, काम होऊ शकतं. चांगलं काम होऊ शकतं. दुसरं हे फील्डमध्ये सतत टेक्नॉलॉजी बदलत असते, हं, ट्रान्झिशन येत हं. असतात, हो, नवीन-नवीन काहीतरी येत हो. असतं. तर मग आता असं वाटतं का, की पुन्हा काहीतरी नवीन कोर्स शिकला पाहिजे किंवा केला पाहिजे किंवा हे अजून ट्रेनिंग याच्यात मला घ्यायचंय? अ, आहे तसं आम्ही जे शिकलो होतो AutoCAD होतं. त्याच्यानंतर अजून खूप सारे नवीन-नवीन त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर्स डेव्हलप झालेले आहेत. हो. बट जशी-जशी संधी भेटेल, टाईम भेटेल, तर आम्ही अपग्रेड करायला त्याच्यातनं ऑल्वेज ओपन फॉर वाह! अपग्रेड. क्या बात है! दुसरं बीइंग इंजिनिअर आणि बीइंग यंग म्हणून मला हा प्रश्न विचारायचा आहे, की शहराच्या मूलभूत विकासामध्ये किंवा पायाभूत सुविधांमध्ये हं, हं. इंजिनिअरचं काय भूमिका बजावू शकतो? कशाप्रकारे त्या शहराच्या डेव्हलपमेंटमध्ये हातभार लावू शकतो? एक सिव्हिल इंजिनिअर खूप त्याच्यामध्ये हातभूत लावू शकतो. बरोबर. त्याच्यामध्ये काय होते ना, की आता जेव्हा मी बघतो आता माझे हिंगोलीचे जे क्लायंट्स आहेत, हं, तर कन्स्ट्रक्शन असं झालेलं आहे हिंगोलीमध्ये मॅक्सिमम जागेवर, की मागून एक घर आहे हं. चिपकून, त्याच्या साइडनं एक घर आहे, त्याला फक्त फ्रंट ओपन आहे. हां. त्याच्यामध्ये पण त्यांचं रिक्वायरमेंट असं असते, की मग फेस टू फेस घेऊन टाका. बरोबर, समोरून ओपनिंग ठेवू. बट जे रूल्स आहेत, की 3 मीटर इकडून 3 मीटर साइडनं बॅकने सोडलं पाहिजे, त्या गोष्टी फॉलो होत नाहीत. बरोबर, तर त्या फॉलो जर झाल्या आणि बरोबर. एक लिमिटमध्ये जे नगरपालिकाच्या लिमिट्स आहेत, की हं. इतकंच कन्स्ट्रक्शन झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी फॉलो करून आपण करू केल्या शकतो तर काम. बरोबर, करू शकतो आपण बरोबर. चांगलं काम. दुसरं या फील्डमध्ये आता जे नवीन तरुण इंजिनिअर्स येत आहेत किंवा हो, तुमची पुढची बॅच येते हो. असं म्हणूया आपण, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल मित्रत्वाच्या नात्यानं? सल्ला राहील की तुम्ही 1, 2, 3 वर्ष बाहेर एखाद्या क्वालिफाईड इंजिनिअरच्या हाताखाली काम करा. सगळ्या बरोबर आहे. गोष्टी शिकून घ्या हं, आणि मग तुम्ही स्वतःसाठी काहीतरी करा. हं. आधीच स्वतःसाठी करून काही दुसरं मोठं नुकसान करून देण्यापेक्षा कोणाचं दुसऱ्याचं, तुम्ही बरोबर. स्वतः शिकून या, एक्सपिरियन्स घ्या, टीम फॉर्म करा, टीम कशी मॅच करायची सगळ्या गोष्टी तुम्ही शिकून घ्या आणि मग सुरू मग या करा. फील्डमध्ये होता. बरं. दुसरा प्रश्न असा आहे, की या कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील आणि सिमेंट या 2 हं, हं. महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हो. तर मग स्टील निवडताना हां. तुम्ही काय पॅरामीटर्स लावता किंवा त्याची गुणवैशिष्ट्य काय सांगाल, की हे बेस्ट स्टील आहे, हे एवढं चेक केलं, की हे आपण वापरू शकतो? त्याच्यामध्ये आम्ही स्टील चेक करतो, सिमेंट पण चेक करतो.
मॅक्सिमम करून जे ब्रँडेड सध्या क्लायंट्सच आम्हाला सांगतात की आम्हाला अल्ट्राटेक पाहिजे, अंबुजा सिमेंट पाहिजे, या बरोबर. सगळ्या गोष्टी पाहिजे. हो. बट एक तसं ते ब्रँड्सला साईडला ठेवून आपण त्यांचे ग्रेड्स वगैरे चेक करतो बरोबर. आणि स्टील वगैरे मॅन्युफॅक्चरिंग वगैरे कधीची आहे. हम्म. खूप जुनं मॅन्युफॅक्चर्ड असेल तर आम्ही नाही यूज करत आणि त्यांना बरोबर. पण सांगतो की नका करू. जरी स्वस्त भेटत असेल काय ऑफर देऊन डीलर्स त्यांचा माल काढायचा बघतात. हो. बट आपण तसं नाही सांगत की नका करू. जे बरोबर. आहे ते नवीन मागवून घ्या. मॅन्युफॅक्चरिंग नवीन बघा बरोबर. आणि रस्टिंग वगैरे स्टीलमध्ये जर असेल म्हणजे ऑन लोकेशनच दिसत असेल की रस्ट आलाय हम्म. तर मग आम्ही नाही प्रेफर करत. बरोबर. फ्रेश आणि नवीन मॅन्युफॅक्चरिंग स्टीलच स्टील आपणच वापरतो. बरोबर. यूज करतो. तुम्ही आयकॉन स्टील कुठल्या प्रोजेक्ट मध्ये यापूर्वी वापरलंय का? केलंय, वापरलंय. तर कसा होता तुमचा अनुभव किंवा त्याची क्वालिटी, कॉस्ट, डिलिव्हरी, अवेलेबिलिटी? अवेलेबिलिटी पण आहे हिंगोलीमध्ये. कॉस्ट पण मार्केट कॉम्पिटिटिव्ह वाटला आम्हाला ओके. आणि डिलिव्हरी आणि पूर्ण प्रोसेस असं हॅसल फ्री होता. असं काही नाही वा. की थोडं प्रॉब्लेम गेला की अवेलेबिलिटी नाहीये की 1 mm आहे, 8 mm आहे सर, तुम्ही 8 mm वापरा 10च्या जागेवर, असं काही असं नव्हतं. काही नव्हतं. आमची रिक्वायरमेंट होती ती त्यांनी पूर्ण केली. वा. असं आहे. क्या बात आहे. सो हे होते इंजिनियर केतन कोरडे सर आणि त्यांनी अतिशय मोजक्या महत्वाच्या शब्दामध्ये आपलं मनोगत मांडलं, आपल्याशी चर्चा केली. सगळ्यात महत्वाचं त्यांनी सांगितलं, जे ज्युनियर्स आता या फील्डमध्ये येऊ पाहत आहेत तर त्यांनी कुठंतरी पहिलं नॉलेज घ्या, एक्सपिरियन्स घ्या, प्रॅक्टिस करा, सर्व्हिस करा आणि त्यानंतर स्वतःची कन्सल्टन्सी सुरू करा. यामध्ये अनलिमिटेड अपॉर्च्युनिटी आहेत. येस. सो तुम्हाला येणाऱ्या काळात असेच उत्तम प्रोजेक्ट तुमच्या हातून घडत आणि याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील या दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. चालेल. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. ओके.